खेळतोय 10 बॉल्स मध्ये 25 वर. संघाची धावसंख्या 58. चौथं षटक प्रगतीपथावर असताना नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल पिक केलाय आणि फेकलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. आणखी एक फ्लॅट षटकार जितूच्या बॅट मधून. कमालीची बॅटिंग, जबरदस्त, लाजवाब. अगदी प्रेक्षकांना या संपूर्ण फलंदाजीचा मनमुराद आनंद जणू काय जितू चव्हाण देतोय. आणि डगआउट मध्ये बसलेला प्रत्येक खेळाडू यावेळेस मात्र टाळ्यांचा गजर करतोय. काही जल्लोष पाहायला मिळतोय. MUCC जणू काही 12th मॅन या ठिकाणी त्याच्या मनामध्ये देखील विचार असेल, डगआउट मध्ये मी देखील असतो तर हा जल्लोष मला देखील खऱ्या अर्थानं मजा ही घेतली असती मी. परंतु तो सांगतोय की ही जागा माझी फिक्स आहे. पहिलं षटक चांगलं होतं प्रितेशचं, परंतु या षटकामध्ये त्याचा देखील खरपूस समाचार घेतलाय. काय सुंदर फलंदाजी चालू आहे. चांगला यॉर्कर होता, त्याला सन्मान दिलाय. ओव्हर थ्रो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय फलंदाजांनी आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट करतायत. फारच एक्सपेन्सिव्ह षटक राहिलं प्रितेश पाटीलचं. 20 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. 2 ओव्हर्समध्ये 27 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्याला विकेट मिळालेली नाही. कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट या इनिंग्समध्ये मिळालेली नाही. 4 षटकांची समाप्ती, धावसंख्या बिनबाद 66, 66 विदाउट लॉस. MUCC मुरबाड 11. मला वाटतं अगदी जबरदस्त स्थितीमध्ये पोहोचलाय आणि एक रेकॉर्ड होतोय की काय. एक रेकॉर्ड साई स्पोर्ट संघाने केलाय. पार्टनरशिप जवळजवळ 111 धावांची पार्टनरशिप होती. कैलास भांडे आणि गणेश टिंगोरे यांच्या माध्यमातून ती पार्टनरशिप बिल्डअप जाताना आपण होताना पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये जितू चव्हाण आणि दीपेश गुलब यांच्या माध्यमातून देखील पार्टनरशिप बिल्डअप होतीये. 66 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत सजवली गेली आहे. आणि नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना पाहायला मिळतोय. MUCC मुरबाड 11 विपक्ष NPB असा हा सामना चालू आहे. जबरदस्त लढत आहे. मागील सामन्यामध्ये वर्चस्वी ठरली होती खऱ्या अर्थानं NPB संघ, परंतु या सामन्यामध्ये दबदबा आणि दहशत, दरारा, आपली ताकद, नजाकत सर्व काही दाखवत असताना MUCC मुरबाड संघ. देखिए दोनों टीमों ने इससे पहले 2-2 मैचेस खेले हैं, लेकिन कहानी थोड़ी सी अलग है. हालांकि एक जीता है एक हारा है, लेकिन मोमेंटम की यदि हम बात करें तो मोमेंटम दोनों टीमों का थोड़ा सा अलग नज़र आता है. मुरबाड 11 ने पिछला मैच जीता था और इससे पहले जो दूसरा मैच NP स्पोर्ट्स शाहपुर B टीम ने खेला था उसमें उनको हार मिली थी. पहला जीता था, दूसरा हारे है. MUCC पहला हारे, दूसरा जीते है. लेकिन फिर भी जो भी है, आपको जो कुछ करना है अभी इस मैच में करना है. वर्तमान स्थिति बहुत महत्वपूर्ण है और फिलहाल स्थिति बहुत ही मजबूत नजर आती हुई MUCC की. नया लेकर गेंदबाज आदित्य मालुंगे. स्लोवर फुल टॉस, लॉफ्ट कर दिया है. पावर पैक शॉट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर डिस्पैच किया है गेंद को. दीपेश के बैट से एक और सिक्सर. या षटकारानं धावफलक बघायला गेलात तर 72 अंकावरती एकही विकेट न गमावता या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आदित्य महालुंगेला पहिल्या चेंडूवरती मात्र बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय, षटकार ठोकला गेलाय. 14 गेंदों में 37 पर बैटिंग करते हुए घोलप इस बार स्लाइस किया है, फील्डर से दूर खेलने में कामयाब और स्वीपर कवर के खिलाड़ी रोकने में असफल. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. हा चेंडू रोखणं गरजेचं होतं. चेंडूला टर्न झाला होता. चेंडू ज्या वेळेस मैदानावरती रिलीज झाला फटका खेळल्यानंतर, तदनंतर तो थोडासा वळलेला पाहायला मिळाला, परंतु चेंडू एका हातानं रोखण्याचा प्रयत्न आणि आवाका बाहेर चेंडू. षटकारानंतर आलाय चौकार आणि या चौकाराने धावफलक वाढतं पाहायला मिळतंय. धावसंख्या 76. दीपेश घोलप और जीतू चौहान की मास्टर क्लास इस समय हमें देखने को मिल रही है. इस बार गति में परिवर्तन, अक्रॉस द लाइन खेला है. जमीन के सहारे गेंद जाती हुई डीप मिड विकेट पर अच्छा क्षेत्ररक्षण सचिन भोईर द्वारा. इस दफा केवल 1 रन पर संतुष्ट हुए हैं बल्लेबाज. स्कोर आगे बढ़ता हुआ MUCC मुरबाड 11 का 77 रन बिना किसी नुकसान के. 42 पर दीपेश और अब स्ट्राइक जीतू के पास जो खेल रहे 12 गेंदों में 33 पर. मुरबाडवरून संभाजीनगर येथनं प्रवीणजी ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन आलेलं आहे जितू चव्हाणसाठी. थँक्यू सो मच. बहुत मुश्किल रहा है गेंदबाजों के लिए, क्योंकि दोनों तरफ से मार पड़ रही है. आगे कुआ, पीछे खाई. जाए तो जाए, कहा जाए भाई.
मागील मॅच मध्ये निश्चितपणे विजय संपादित केला होता MUCC मुरबाड संघाच्या विरोधात खेळत असताना, परंतु यावेळेस समाचार घेतला जातोय जणू काय बदला. आणि यावेळेस देखील जबरदस्त तडाखा, शॉट अँड पूल सक्सेसफुल, वंडरफुल. जितू चव्हाणच्या बॅट मधनं अजून एक आगाज पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर आगाज केला जातोय. षटकार 6 धाब्यांसाठी. SIX 6 धाब्यांसाठी. फटक्याला वजन, रन मिळतील अर्धा डझन. बहुत दिन के बाद आज फॉर्म में वापस लौटे हैं, पिछले मैच में भी अच्छा खेले और इस मैच में भी 5वां छक्का था ये जीतू का। इस बार बहुत ही सुंदर क्रैकिंग ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास डीप एक्स्ट्रा कवर पर 1 रन लेने का मौका। जैसी गेंद वैसी नसीहत देते हुए स्कोर 84 रनों पर पहुंच चुका है और दोनों बल्लेबाज अपने अर्धशतकों की तरफ बढ़ते हुए नजर आ रहे हैं। 42 पर दीपेश घोलप, 40 पर जीतू चौहान। एक और खर्चीला ओवर साबित होता हुआ आदित्य एक बार फिर से ओवर द विकेट। इस बार लॉफ्ट कर दिया है, शाहपुर के नाइट स्काई में गेंद है। 6 रन, गेंद का नींबू बना दिया। हे प्रेक्षकांच्या माना उंचाव्यात आणि नजर देखील वर करावी अशा प्रकारचा हा फटका. अर्धशतकी खेळीसाठी जितूला केवळ 10 धाब्यांची गरज आणि दीपेश